मंडळी नमस्कार. एक छोटंसं आव्हान घेऊन मी आपल्या पुढे आलोय. देवर्षी नारदांच्या पासून चालत आलेली ही कीर्तनाची परंपरा म्हणजे एक मौखिक कला, मौखिक विद्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. नारदांची ही कीर्तन परंपरा पुढे आमचे कीर्तन शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्ञानोबा माऊली, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय यांनी अगदी समर्थपणे चालवली. नुसती चालवली नव्हे, पुढच्या पिढीकडे सोपवली. आणि पुढल्या पिढीतल्या कीर्तनकारांनी मंदिरांमध्ये जाऊन तासन तास पूर्वीच्या काळी ही कीर्तनं लोकांच्या मनामनात रुजवली, संस्कृती जागवली, संस्कृती रुजवली. नव्या काळात, धावपळीच्या युगात पुढच्या पिढीच्या हातात सतत असलेलं एक उपकरण म्हणजे मोबाईल. या मोबाईलमध्ये ही कीर्तनं पाहता ऐकता यावीत याकरता आमच्या क्षितिजी पाटुकले सर आणि हरिभक्तपरायण चारुदत्त बुवा फळे यांनी अत्यंत मेहनत घेतली, कसोशीने प्रयत्न केला. या धावपळीच्या युगात तासनतास देवळात जाऊन बसणं खरोखरच अवघड आहे. कीर्तन विश्वची सर्व कीर्तनं आता नव्या ॲपद्वारे आपल्या पुढे येत आहेत, आपल्या भेटीला येत आहेत. आणि ती केव्हाही पाहता येतील, कधीही पाहता येतील, कितीही वेळा पाहता येतील. तेव्हा आपल्या समोर येत असलेली ही कीर्तन विश्वाची कीर्तनं घर बसल्या या कीर्तनांचा आनंद घ्या. त्यासाठी कीर्तन विश्वाचं ॲप डाउनलोड करा. जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही बातमी पोहोचवा. त्यांनाही हे ॲप डाउनलोड करण्याकरता उद्युक्त करा आणि कीर्तनाचा आनंद घ्या. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.